आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅनेजमेंट ऑफ पॉइझन हे बघणार आहोत. त्यालाच विषचिकित्सा आणि मॅनेजमेंट ऑफ पॉइझन हे दोन्ही बघायचे. म्हणजे आयुर्वेदनुसार पण आपल्याला बघायचंय की पॉइझनवर काय चिकित्सा केली जाते किंवा विषावर काय चिकित्सा केली जाते आणि मॉडर्न नुसार पण बघायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदाचे पण काही पॉइंट्स दिलेले आहेत आणि मॉडर्नचे पण काही पॉइंट्स दिले. ते सगळे पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. मग त्याच्यामध्ये बघा हे सगळे पॉइंट्स आपल्याला सिलेबस प्रिंटमध्ये दिलेत आणि हे सगळे पॉइंट्स तुम्हाला कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. मग त्यातला पहिला पॉइंट काय, डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन लिव्हिंग अँड डेड. म्हणजे लिव्हिंग मध्ये पण आणि डेड मध्ये पण डायग्नोसिस कसं करायचं, ट्रीटमेंट देण्याच्या आधी आपल्याला कळायला पाहिजे की आपण डायग्नोसिस कसं केलं. जर आपलं प्रॉपर डायग्नोसिस असेल तरच आपण प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याच्यामुळे डायग्नोसिस ऑफ पॉइझन हे सगळ्यात आधी दिले. जर आपण चांगल्या प्रकारे डायग्नोस केलं, कारण की जी काही विषाची लक्षणे आहेत ती दुसऱ्या कोणत्या तरी डिसीजमुळे पण होऊ शकतात. त्यामुळे डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे की हे पॉइझनिंगच आहे का नाही, आणि ते पण सांगितले की लिव्हिंग आणि डेड मध्ये कसं डायग्नोस करायचं. ठीक आहे. नंतर चतुर्विंशती उपक्रम हे आयुर्वेदनुसार झाली तुमची ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये 24 असे उपक्रम सांगितलेत जे की आपण विषचिकित्सेवर करतो. त्याचा एक श्लोक आहे 3-4 लाईनचा. तो जशाला तसा जर तुम्ही श्लोक केला तर ते 24ला 24 तुम्हाला जशाला तसे पाठ होतात. ठीक आहे. नंतर बघा जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉइझन. म्हणजे जर आपण आपल्याला प्रॉपर कशाची पॉइझनिंग आहे हे जर आपण डायग्नोस करू नाही शकलं, फक्त आपल्याला कळालं की पॉइझनिंग आहे, पण त्याच्यामध्ये स्नेक बाईट आहे, स्कॉर्पियन बाईट आहे किंवा वत्सनापची पॉइझनिंग आहे, कुचिलाची आहे, हे आपल्याला जर नाही कळलं आपण एक जनरल लाईन ऑफ ट्रीटमेंट देतो. तर ह्याच्यामध्ये जनरल लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगितलेली आहे. ठीक आहे. नंतर ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन द पॉइझनिंग केस किंवा सस्पेक्टेड पॉइझनिंग. जेव्हा सस्पेक्टेड पॉइझनिंगचा एखादा केस आपल्या हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा मेडिकल ऑफिसरच्या काय ड्युटीज आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं. ठीक आहे. मग तुम्हाला बघा हे सगळे LAQ चे पॉइंट्स आहेत. चतुर्विंशती उपक्रमावर पण LAQ येऊ शकतो, ह्याच्यावर डायग्नोसिस ऑफ पॉइझन ह्याच्यावर पण LAQ येऊ शकतो. आणि जर त्यांनी फक्त विचारलं डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन डेड किंवा लिव्हिंग एकच विचारलं तर तो SAQ चा बनेल. ठीक आहे. नंतर जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये गॅस्ट्रिक लॅवेज खूप महत्वाचं आहे. गॅस्ट्रिक लॅवेज आणि आणखी एक काही छोटे छोटे पॉइंट्स आहेत त्याच्यामधले ते पण करायचे आहेत. त्याच्यामध्ये अँटीडोट हा पण एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. गॅस्ट्रिक लॅवेज आणि अँटीडोट. ठीक आहे. हे दोन्हीवर पण तुम्हाला SAQ येऊ शकतात. आणि जर डायरेक्ट तुम्हाला विचारलं जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉइझन तर तो LAQ चा पॉइंट बनेल. ओके. नंतर ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर हा SAQ ला येईल तुम्हाला, LAQ ला नाही येणार. हे असे 4च पॉइंट दिलेत, पण चारही पॉइंट खूप मोठे मोठे आहेत आणि प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे. आपल्याला कोणताच पॉइंट सोडता येणार नाही. ठीक आहे. आता आपण पहिला पॉइंट बघू, डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन लिव्हिंग अँड डेड. त्याच्यामध्ये काय म्हणायचंय, हा लिव्हिंग आणि डेड. मग लिव्हिंग मध्ये आपल्याला काही पॉइंट सांगितलेत, कोणत्या कोणत्या पॉइंटच्या बेसिसवर आपण डायग्नोसिस करणार आहोत. ठीक आहे. 5 पॉइंट्स आहेत लिव्हिंग मध्ये. पुन्हा तुम्हाला लिव्हिंग मध्ये पण क्रॉनिक पॉइझनिंग आणि अक्यूट पॉइझनिंग असे त्याचं पण एकदा आणखीन एक क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते पण तुम्हाला इथे बघायचं आहे. ठीक आहे. लिव्हिंग मध्ये पण काय अक्यूट आणि क्रोनिक, आणि त्या दोन्ही मध्ये पण तुम्हाला हेच पॉइंट्स बघायचे. ठीक आहे. कोणते, हिस्ट्री, कॅरेक्टरिस्टिक्स, सायन्स अँड सिम्पटम्स, केमिकल अनालिसिस अँड डिफरन्शियल डायग्नोसिस, हे 5 पॉइंट्स तुम्हाला लिव्हिंग मध्ये बघायचे. मग हे जर तुम्हाला पॉइंट्स माहिती असतील याच्या खाली काय लिहायचे तर मधले तुम्हाला आपोआप एक्झाम मध्ये आठवणार आहे. त्यामुळे जे काही हेडलाईन्स आहेत ते जास्तीत जास्त लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आपण काय बघतोय, मेन डायग्नोसिस ऑफ पॉइझन, त्याच्यामध्ये लिव्हिंग हे फक्त तुम्हाला एक वरून वरून सांगते मी, डिटेल मध्ये आणखीन आपण गेलेलो नाही. याच्यामध्ये पण आपल्याला डिटेल मध्ये प्रत्येकांचं बघायचं. लिव्हिंग मध्ये 5 पॉइंट्स आणि नंतर मग डेड मध्ये डबल तुम्हाला पॉइंट सांगितले, ते सगळे पॉइंट्स बघायचे. ओके. पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन, नंतर केमिकल अनालिसिस, एक्सपेरिमेंट ऑन द एनिमल्स अँड सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. हे पॉइंट्स कशामध्ये आले, डेड मध्ये. कळालं. लिव्हिंगचे 5 पॉइंट्स, हिस्ट्री, कॅरेक्टरिस्टिक्स, सायन्स अँड सिम्पटम्स, केमिकल अनालिसिस अँड डिफरन्शियल डायग्नोसिस, आणि डेड डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन डेड असं आलं तर तुम्हाला हे 4 पॉइंट्स आलेच पाहिजे. PM एक्झाम, पोस्टमॉर्टम, इथून पुढे तुम्हाला कोणी पोस्टमॉर्टम असं देणार नाही. PM एक्झामिनेशन जरी आलं तर त्याचा लॉंग फॉर्म काय, पोस्टमॉर्टम. ठीक आहे. नंतर केमिकल अनालिसिस, एक्सपेरिमेंट ऑन द एनिमल्स अँड सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स, हे सगळे पॉइंट्स आपल्याला बघायचे. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपण डेड मध्ये बघूया की कसं आपण डेड मध्ये डायग्नोसिस करतो. डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन द डेड. मग त्याच्यामधला पहिला पॉइंट काय, पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन, त्यालाच आपण काय म्हणतो, PM एक्झामिनेशन. आता पोस्टमॉर्टम म्हणजे काय हे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल.
आपण जे काही एखाद्या व्यक्तीची डेथ झाली, त्याच्यानंतर डेथ झाल्यानंतर जर आपल्याला काही असं वाटलं की डाऊट आला की ह्याची नॅचरल डेथ नाहीये, अननॅचरल डेथ आहे, तर आपण काय पीएम साठी बॉडी पाठवतो. त्यालाच काय पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याला 3 पॉइंट्सच्या आधारे हे सगळं लिहायचंय. एक तर काय हिस्ट्री, इंटरनल एक्झामिनेशन आणि एक्सटर्नल एक्झामिनेशन. मग याच्यामधला फर्स्ट पॉइंट काय असेल हिस्ट्री. म्हणजे काय आपण पीएम करायचं आहे, कोणत्याही बॉडीचं जर पीएम एक्झामिनेशन करायचं असेल, तर आपण काय करतो आधी हिस्ट्री घेतो. डिटेल हिस्ट्री इज कलेक्टेड फ्रॉम द रिलेटिव्ह अँड पोलीस. म्हणजे तिथला जो काही पोलीस ऑफिसर आहे त्याला पण डिटेल हिस्ट्री माहिती असेल आणि रिलेटिव्ह कडून आपण काय करतो आधी हिस्ट्री घेतो. नंतर हिस्ट्री घेतल्यानंतर सेकंड मध्ये आपण काय करतो एक्सटर्नल एक्झामिनेशन करतो. एक्सटर्नल एक्झामिनेशन ठीक आहे. मग एक्सटर्नल एक्झामिनेशन जे काय आपल्याला एक्सटर्नली दिसतं ते सगळं एक्सटर्नल एक्झामिनेशन मध्ये येतं. मग त्याच्यामध्ये काय येणार ओमीटर स्टेन ऑन द क्लॉथ किंवा स्मेल फ्रॉम द बॉडी. आपण हे सगळे एक्सटर्नली बघू शकतो. मग काय स्टेन ऑन द क्लॉथ, नंतर स्मेल फ्रॉम द बॉडी, तर कंडिशन ऑफ बॉडी, त्याबरोबर स्किन, म्हणजे स्किनवर कोणते रॅशेस आहेत का किंवा ॲब्रेशन आहे का, कन्फ्युजन आहे का, हे सगळं आपण इथं बघणार. नंतर कंडिशन ऑफ गम्स, कंडिशन ऑफ गम्स अँड टीथ, हे पण आपण एक्सटर्नली बघू शकतो. ठीक आहे. स्मेल, कंडिशन ऑफ बॉडी अँड कंडिशन ऑफ गम्स अँड टीथ, हे एक्सटर्नल एक्झामिनेशन मध्ये झालं. त्याबरोबर आपण एक्सटर्नल एक्झामिनेशन मध्ये पीएम लिव्हिडिटी, हे पण पीएम लिव्हिडिटी मध्ये पण आपल्याला कळतं की कशा प्रकारची ती डेथ आहे. आणि पीएम लिव्हिडिटी 20 to 30% आपल्याला क्लिअर होऊन जातं की ती डेथ कशा प्रकारची. ठीक आहे. पीएम लिव्हिडिटी हा पॉईंट तुम्हाला टॅनेटॉलॉजी मध्ये स्पष्ट केलेला आहे, खूप डिटेल मध्ये दिलाय. त्याच्यावर तुम्हाला एक एसएक्यू येऊ शकतो असा पॉईंट आहे, तो आपण तिथेच बघू. तिथे फक्त तुम्ही पीएम लिव्हिडिटी हा असाच एक शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं स्टेन, ओमीटर स्टेन ऑन द क्लॉथ, नंतर मग स्मेल फ्रॉम द बॉडी, कंडिशन ऑफ बॉडी, स्किन, कंडिशन ऑफ गम्स अँड टीथ, हे आपण काय करतो एक्सटर्नल एक्झामिनेशन. तसंच पीएम लिव्हिडिटी पण एक्सटर्नल एक्झामिनेशन मध्ये बघतो. ठीक आहे. हे झालं एक्सटर्नल. तर इंटरनल मध्ये काय काय बघणार बघा. इंटरनल एक्झामिनेशन, इंटरनल मध्ये इंटरनल ऑर्गन्स सगळं आपण डिटेल मध्ये स्टडी करतो. मग त्याच्यामध्ये स्टडी ऑफ स्टमक, इंटेस्टाईन अँड देअर कंटेंट, स्प्लीन, किडनी याचं एक्झामिनेशन करतो आपण इंटरनल मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये विजरा, ऑल टाइप ऑफ विजरा अँड इट्स कंटेंट, याचा स्टडी आपण कशामध्ये करतो इंटरनल एक्झामिनेशन. ठीक आहे. इथपर्यंत पॉइंट्स क्लिअर आहेत. आपण काय बघतोय डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन डेट बघतोय. त्याच्यामध्ये पीएम एक्झामिनेशन बघतोय. ठीक आहे. पीएम एक्झामिनेशन मध्ये डबल 3 पॉइंट सांगितले. हिस्ट्री, पहिल्यांदा काय घ्यायची हिस्ट्री घ्यायची, डिटेल हिस्ट्री इज टेकन फ्रॉम द पोलीस अँड द रिलेटिव्ह. नंतर मग पीएम एक्झामिनेशन मध्येच एक्सटर्नल एक्झामिनेशन मध्ये हे आपण सगळे पॉइंट्स बघितले. म्हणजे एक्सटर्नली तुम्हाला काय काय दिसतं ते सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. आणि इंटरनल एक्झामिनेशन मध्ये जे काही विजरा आहे, इंटरनल विजरा आहे, त्या विजराचं एक्झामिनेशन केलं जातं आणि त्याच्या कंटेंटचं पण एक्झामिनेशन केलं जातं, जे काही आपल्याला फाइंड आउट होतील ते. ओके. इथपर्यंत सगळे क्लिअर. फर्स्ट पॉइंट झाला पीएम एक्झामिनेशन. मग आता आपण सेकंड पॉइंट बघू. सेकंड पॉइंट मध्ये काय दिले, केमिकल अनालिसिस दिला असेल. केमिकल अनालिसिस दिलेला आहे. केमिकल अनालिसिस, नंतर मग थर्ड मध्ये एक्सपेरिमेंट ऑन द एनिमल्स अँड द सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. ठीक आहे. आता आपण हे एक एक पॉइंट बघूया डिटेल मध्ये. केमिकल अनालिसिस मध्ये काय केलं जातं, केमिकल जे काही लॅब्स आहेत तिथे आपण सॅम्पल पाठवतो. मग ते सॅम्पल पाठवताना पण त्याचं डिवायडेशन 3 टाइप मध्ये, म्हणजे 3 प्रकारच्या बॉटल मध्ये पाठवलं जातं त्याला. मग त्याच्यामध्ये काय बॉटल 1, बॉटल 2 अँड बॉटल 3. मग त्याच्यामध्ये बघा कोणत्या बॉटल मध्ये काय द्यायचं, म्हणजे त्या बॉटलवर लेबलिंगच असते की बॉटल 1, बॉटल 2 अँड बॉटल 3. मग बॉटल 1 मध्ये काय असतं, बॉटल 2 मध्ये काय असतं आणि बॉटल 3 मध्ये काय असतं, हे आपल्याला लिहिणं खूप महत्वाचं. ठीक आहे. मग बॉटल 1 मध्ये काय असतं हे बघा. ह्याच्यामध्ये स्टमक अँड इंटेस्टाईन हे असतं अँड इट्स कंटेंट, हे बॉटल 1 मध्ये एक्झामिनेशन साठी दिले जातं. ठीक आहे. बॉटल 2 मध्ये काय दिले जातं, लिव्हर, स्प्लीन अँड किडनी हे दिले.
आणि बॉटल 3 मध्ये दिलं जातं ब्लड सॅम्पल. ब्लड सॅम्पल. ठीक आहे. डेटचं एक्झामिनेशन करतोय आपण, त्याच्यामध्ये केमिकल एक्झामिनेशन मध्ये 3 प्रकारच्या बॉटल सांगितल्या. बॉटल 1, बॉटल 2, बॉटल 3. आणि त्या बॉटलवर लेबलिंग पण तशीच असते, बॉटल 1, बॉटल 2 आणि बॉटल 3. मग बॉटल 1 मध्ये काय करतो आपण, स्टमक आणि इंटेस्टाईन याचा काही पार्ट आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये जे काही कंटेंट सापडतं ते सगळं कंटेंट आपण त्याच्यामध्ये देतो. नंतर बॉटल 2 मध्ये लिव्हर, स्प्लीन आणि किडनी याचे कंटेंट देतो आणि बॉटल 3 मध्ये ब्लड सॅम्पल देतो एक्झामिनेशन. ठीक आहे. हे सगळं कुठे पाठवलं जातं, केमिकल लॅब मध्ये पाठवलं जातं. कळलं? नंतर थर्ड नंबरचा पॉइंट बघा, एक्सपेरिमेंट ऑन द ॲनिमल्स. ह्याच्यामध्ये काय केलं जातं एक्सपेरिमेंट ऑन ॲनिमल मध्ये, जर आपल्याला एखादे सस्पेक्टेड असं पॉइझनिंग असेल, असं आता खूप सारे लोक आहेत एखाद्या ठिकाणी जेवण वगैरे करायला आले असतील आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांची एकाच टाइमला डेथ झाली असेल, तर मग आपल्याला कळून येतं की याच्यामध्ये काहीतरी सस्पेक्टेड पॉइझनिंग असू शकते. मग जे काही आहार किंवा कोणत्याही पदार्थाचं सेवन जर त्या माणसांनी केलं असेल, तर तेच पदार्थ आपण काय करतो, ॲनिमलला फीड करतो, ॲनिमलला खायला देतो. मग खाल्ल्यानंतर ॲनिमलमध्ये काय सिम्प्टम्स दिसतात त्याचं सिमिलॅरिटी केले, म्हणजे ॲनिमलमध्ये दिसणारे सिम्प्टम्स आणि डेथ झालेल्या माणसांमध्ये दिसणारे सिम्प्टम्स जर सेम असतील, तर तेव्हा आपल्याला कळून येतं की हे पॉइझनिंगचीच केस आहे. मग हे एक्सपेरिमेंट ॲनिमल्स मध्ये काय केलं जातं, जे काही फूड आहे त्याच्यामुळे सगळ्यांची डेथ झाली आहे तेच ॲनिमलला फीड केलं जातं, खाऊ घातलं जातं. हे एक्सपेरिमेंट ऑन ॲनिमल्स झालं. आणि सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस मध्ये काय, जे आजूबाजूला सापडतात ते सगळं. मग ह्याच्यामध्ये काय, सुसायडल नोट, सुसायडल नोट एखादी सापडली आपल्याला, किंवा पॉइझन पर्चेस केलेले एखादं बिल वगैरे सापडलं, पर्चेस ऑफ पॉइझन, याबद्दल जर एव्हिडन्स आपल्याला एखादं सापडलं तिथं, किंवा जर डिस्टर्ब असेल, सर्कमस्टॅन्शियल जर डिस्टर्ब असेल तर कसं, की जर एखाद्याला आपण मुद्दाम मारतोय, जर मारल्यामुळे काय, तो स्वतःला वाचवण्यासाठी हातपाय हलवणार, हातपाय हलवल्यामुळे आजूबाजूच्या सगळे जे काही वस्तू आहेत ते डिस्टर्ब होऊन जाणार. म्हणजे डिस्टर्ब असेल सर्कमस्टॅन्शियल, तर आपल्याला ते कळून येतं की हे काहीतरी मारण्याचा कोणतरी प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये पण डायग्नोसिस होऊ शकतं. ठीक आहे. डिस्टर्ब सराउंडिंग. ठीक आहे. सुसायडल नोट असेल, पर्चेस ऑफ पॉइझनिंगचे काही एव्हिडन्सेस असतील, किंवा डिस्टर्ब सराउंडिंग असेल, तर त्याच्यावरून पण आपण डायग्नोसिस ऑफ पॉइझनिंग करू शकतो. ठीक आहे. हे काय झालं आपलं, डायग्नोसिस ऑफ पॉइझन इन द डेथ. पहिला पॉइंट पीएम एक्झामिनेशन बघितला. पीएम एक्झामिनेशन मध्ये पण हिस्ट्री, एक्सटर्नल एक्झामिनेशन, इंटरनल एक्झामिनेशन. नंतर केमिकल अनालिसिस मध्ये बॉटल 1, बॉटल 2, बॉटल 3. नंतर एक्सपेरिमेंट ऑन ॲनिमल्स अँड द सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स. ठीक आहे. हे झालं डेथ मध्ये. आता आपण बघूया लिव्हिंग मध्ये काय डायग्नोसिस केलं जातं.